नमस्कार, मॅक्स किसान मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मी संतोष सोनवणे। शेतीमध्ये नवनवीन टेक्नॉलॉजी आणि आधुनिक शेती जर वापर केला तर त्याची प्रगती, शेतीची प्रगती, त्यावर देशाची प्रगती सुद्धा होते आणि उत्पन्न सुद्धा वाढतं। आपण आतापर्यंत बघितले की बाजारामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची फळं आलेली आहेत आणि त्या फळांमध्ये नव टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय। आता जर बघितलं केळीचा जर आपण विचार केला तर केळी आतापर्यंत आपण पिवळी आणि किंवा हिरवी केळी बघितली, मात्र महाराष्ट्रामध्ये आता लाल केळी सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। त्याचा प्रायोगिक एक प्लांट जो आहे इथे जळगावमध्ये लावण्यात आलेला आहे। या प्लांट विषयी आपण सांगणार आहोत की लाल केळी सध्या बाजारात येऊ शकते का, त्याचं भवितव्य काय आहे आणि ते मानवी आहाराला किती पोषक आहे, आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत। माझ्याबरोबर केळी तज्ञ जे आहेत केबी पाटील, डॉक्टर केबी पाटील जे आहेत, त्यांनी आताच पीएचडी केलेली आहे आणि केळी संदर्भात त्यांचं बरंच अभ्यास झालेला आहे। आपण या संदर्भात पाटील सरांना विचारू। सर, नेमकी ही लाल केळी जी आलेली आहे, आता आपण पण बघितलंय की हिरवी केळी आणि पिवळी केळी बघितलेली मार्केटमध्ये, आता लाल केळी आहे। नेमकं लाल केळी नेमकी काय आहे, त्याचं महत्व काय आणि त्याचं पीक आपण महाराष्ट्रात घेऊ शकतो का? खरं म्हणजे लाल केळी प्रामुख्याने याच्या पूर्वी ही केरळ राज्यामध्ये आणि तामिळनाडू राज्यामध्ये घेतली जात होती। एक वाईल्ड म्हणजे जंगली लाल केळी आणि कॅव्हेंडिश केळी अशा दोघांच्या संकरातनं ही लाल केळी निर्माण झाली तामिळनाडू आणि केरळ कृषी विद्यापीठामध्ये। अनेक वर्षापासून तिथं ही केळी घेतल्या जात होती, परंतु जैन हिल्स वरील कृषी महोत्सवाच्या निमित्ताने आणि महाराष्ट्रामध्ये केळी हे महाराष्ट्र केळीचं आगर आहे आणि या राज्यामध्ये वेगवेगळ्या जातींच्या केळीचं उत्पादन व्हावं या दृष्टिकोनातनं जसं आपण सगळ्यात आधी ग्रँड9 या ठिकाणी आणली, परदेशातनं आणून ती आता नाव रूपाला आली, परंतु आज जग बदललेलं आहे, मार्केटची चॉईस बदललेली आहे, ग्राहकाचं अट्रॅक्शन वेगवेगळ्या गोष्टीकडे वाढलेलं आहे आणि खरं म्हणजे संतोषजी सांगायचं झालं तर आता कॉस्मेटिक लुकला महत्व आलेलं आहे। एखादं फळ सुंदर दिसत असेल तर ग्राहक त्याच्याकडे नक्कीच ओढल्या जातो आणि म्हणून मग ही संधी आपण महाराष्ट्राला का देऊ नये, ज्या राज्याचं नाव आज देशामध्ये आहे। आणि म्हणून ह्या जैन टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आपण लाल केळीची निर्मिती करायला सुरुवात केली गेल्या 5 वर्षापासून, परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये हा आपला पहिला प्रयोग आहे ज्यामध्ये एवढी उत्कृष्ट बाग या ठिकाणी आपल्याला दिसते आहे। आपण म्हटल्याप्रमाणे लाल केळीचं काही वैशिष्ट्य आहे, हिचा रंग लाल आहे, हिचा गर थोडासा पिंकिश आहे, या केळीमध्ये कॅरोटीनाइडचं प्रमाण जास्त आहे, साखरेचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून ही केळी डायबेटिकच्या पेशंटसाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जरी आपण जळगावमध्ये लागवड केली तर जळगावमध्ये मर्यादा आहे, डिसेंबर पासून तर मार्च पर्यंतच आपण लाल केळीची लागवड करू शकतो, इतर हंगामात करू शकत नाही। परंतु महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा आहे, नगरचा काही पायथ्याचा भाग आहे, ठाणे आहे, डहाणू आहे, पालघर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त आहे, तापमान मीडियम 40 अंशाच्या वर तापमान नाही आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, पुण्याचा जुन्नरकडचा भाग आहे आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण लाल केळी घेऊ शकतो। कारण ही जात जवळपास 20 ते 25 फूट उंच असते, तिचा बुंदा खूप जाड असतो आणि त्यामुळे तिला माइल्ड क्लायमेट लागतं आणि उत्तम प्रकारचा रंग यायचा असेल तर आर्द्रता जास्त, ह्युमिडिटी कमी, 47-46 डिग्रीचं तापमान फारसं या केळीला मानवत नाही आणि म्हणून संतोषजी माझं असं म्हणणं आहे की उर्वरित महाराष्ट्रामध्ये या केळीची लागवड केली तर हिला युरोपमध्ये, दुबईमध्ये, मिडल ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्यातीसाठी सुद्धा मागणी आहे। आपला महाराष्ट्र हा उत्तर भारताच्या केळीचा गेटवे आहे आणि म्हणून उत्तर भारताची मार्केट काबीज करायची असेल, दिल्ली असेल, पंजाब, जम्मू, हरियाणा, राजस्थान असेल तर महाराष्ट्र हे त्याचा सप्लायर आहे आणि म्हणून लाल केळीकडे आपण वळलं पाहिजे असं मला वाटतं। सर, अजून एक महत्वाचं जो आहे की याची जी उंची जी आहे, उंची जवळजवळ किती फूट आहे आणि याचे घड जे आहेत, समजा हिरवी केळी जी आहेत आपण बघितलं शेतामध्ये हिरवी केळी येते, तिचा आणि याच्यामध्ये काय फरक आहे आणि म्हणजे समजा खर्च किती आहे, शेतकऱ्यांना खर्च किती येऊ शकतो, त्याचा काय म्हणजे आणि भाव किती असणार आहे? हा संतोषजी, खरं म्हणजे खर्चाचा फरक फारसा नाही, या केळ्याच्या रोपाची किंमत फक्त जास्त आहे, 25 रुपयाचं हे रोप आहे, परंतु लागवडीचं तंत्रज्ञान सारखं आहे, खर्च सारखा आहे। ही निश्चितपणाने खूप उंच आहे, 20-25 फुटाची केळी ही उंच आज आपण या ठिकाणी बघतोय, 30 फुटापर्यंत सुद्धा उंची आहे, परंतु हिचं इकॉनॉमिक्स खूप चांगलं आहे।
म्हणजे लाल केळी ही वर्षभर 25 ते 30 रुपये किलोच्या खाली विकल्या जात नाही. एका झाडाला साधारण 12 ते 15 किलोचा घड येतो. आणि जर आपण 20 रुपये किंवा 30 रुपये किलोचं वजन म्हटलं तर साधारणपणे 450 रुपये प्रति झाड आपल्याला हमखास मिळतात, कारण हिचा भाव त्यापेक्षा कमी येत नाही. म्हणून अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स जे आहे हे अट्रॅक्टिव्ह आहे. 1.5 लाख रुपये आपण एकराला खर्च केले आणि 4.5 ते 5 लाख रुपये आपण एकराला कमवले, हे खात्रीची बाजारपेठ आहे. हिरव्या किंवा कॅव्हेंडिश बनानामध्ये जे भावाच्या चढ उतार आहे तो लाल केळीमध्ये नाही. म्हणून लाल केळी सुद्धा काही प्रमाणामध्ये पोषक वातावरणाच्या जिल्ह्यांनी लागवड करावी असं मला वाटतं. सर, एक शेवटचा प्रश्न माझा की आता ही जी केळी जी अजूनपर्यंत मार्केटमध्ये लोकांना बघायला मिळते, जसं साऊथ मध्ये मिळतो, मग दक्षिण भारतामध्ये लोक केळी खातात, ही जी खायला कशी आहे आणि प्रथिनेयुक्त आहे का, आणि कधी मार्केटमध्ये येऊ शकते, शेतकऱ्यांना ही लावावी का ही जी केळी? आता खरं म्हणजे ही आपली केळी साधारणपणे मार्च मध्ये बाजारामध्ये विक्रीला येईल. आणि खरं म्हणजे या केळीची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू निश्चितच जास्त आहे. हिच्यामध्ये अन्न घटकांचं प्रमाण जास्त आहे, पाण्याचं प्रमाण कमी आहे. आणि त्यामुळे या मार्च एप्रिल पासनं ही बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल. हिरवी, पिवळी आणि लाल केळी जेव्हा डेस्क वरती तिन्ही केळी दिसतात, ग्राहक निश्चितपणाने लाल केळीकडे अट्रॅक्ट होतो. आणि म्हणून शेतकरी आणि ग्राहक दोघांच्यासाठी ही केळी चांगली असं मला वाटतं. निश्चितच ही जी केळी येते, लाल केळी जी आहे ती लवकरच बाजारामध्ये तुम्हाला सुद्धा दिसायला मिळेल. नेहमी तुम्ही जी केळी हिरवी आणि पिवळी केळी खातात, जर तुम्ही लाल केळी सुद्धा जर खाल्ली तर त्याची निश्चितच त्या केळींपेक्षा ह्या केळीचं न्यूट्रिशन, पोटॅशियम जास्त आहेत, मानवी शरीराला नक्की चांगले. आणि खास करून तज्ज्ञांनी असं सांगितलं की डायबिटीससाठी ही केळी, लाल केळी ही चांगली होऊ शकते. फक्त थोडा वेळ तुम्हाला वाट पाहावा लागेल. आणि महाराष्ट्रात सुद्धा जसं दक्षिण भारतामध्ये लाल केळी बाजारात आहे, तसं महाराष्ट्रात सुद्धा लवकरच ही लाल केळी येऊ शकते. आणि ती आपण जर खाल्ली तर डायबिटीस पेशंटला सुद्धा ही फायदेशीर ठरणार आहे. पाहत राहा मॅक्स किसान.